ही आपली तयार आहे फणस रोटी। ही फणसाची करी आहे आणि ही रोटी आहे। जय स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला आमची शेट्टी लोकांची प्रसिद्ध कोरी रोटी ही रेसिपी दाखवणार आहे। आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रावण महिना सुरू आहे आणि कोरी रोटी दाखवते, कारण की कोरीचा अर्थ होतो चिकन आणि रोटी म्हणजे एक प्रकारचा डोसा। तर मी श्रावणात जे कोणी मांसाहारी प्रेमी असतात, नॉनव्हेज फूड प्रेमी असतात, त्यांच्यासाठी मी खास ही कोरीच्या ऐवजी चिकनच्या ऐवजी फणस घालून केलेली रोटी म्हणून फणस रोटी ही रेसिपी दाखवत आहे। नक्की बघा। कोरी रोटी म्हणजेच फणस रोटी आणि त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया। चला। फणस रोटी, जॅकफ्रूट रोटी करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे प्रथम तर फणस, मीठ, कांदे हे भाजण्यासाठी उभे कापलेले कांदे आहेत, लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि चिंच, लाल सुक्या मिरच्या, धणे, मेथी, ओलं खोबरं, तेल हे कोकोनट ऑइल आहे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलची, खसखस, जिरं, राई आणि हळद। आता कृती करूया। चला। प्रथम तर आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे। 1 टेबलस्पून हे तेल घालते, त्यामध्ये आपल्या ह्या लाल बेडगी मिरच्या ह्या घालूया। मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत, त्या आपण काढून घेऊया। परत 1 चमचा तेल घालूया, त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढे धणे घालायचे, 1 टेबलस्पून एवढं जिरं, पाव टीस्पून एवढी मेथी, पाव टीस्पून एवढी काळी मिरी, 2 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंगा आणि अगदी थोडंसं चक्रीफूल, अर्धा टीस्पून एवढं खसखस घालायची। आणि आता हा मसाला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। परत थोडं तेल घालायचं आणि त्यामध्ये हा उभा कापलेला कांदा आहे तो घालायचा, लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत, कढीपत्ता घालायचा आणि सगळं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला हे। आणि ह्यातच एका लिंबा एवढी चिंच घालून ती परतवून घ्यायची। कांदा चांगला परतवून झालाय, तो आपण आता मिक्सरमध्ये काढून घेऊया। कढईमध्ये परत तेल घालायचे। आता आपल्याला ओलं खोबरं परतवून घ्यायचे, पाव चमचा हळद घालूया आणि खोबरं चांगलं भाजून घेऊया। खोबरं आपलं चांगलं भाजलं जाते तोपर्यंत आपण ह्या मिरच्यांचे देठ काढून घेऊया। मिरच्यांचे देठ काढून घेऊया आणि ते मिक्सरमध्ये घालूया। आपलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे, ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढूया। आता हा सगळा मसाला आपण वाटून घेऊया। अशा प्रकारे आपला हा मसाला वाटून झालेला आहे। आता आपण करी बनवायला घेऊया। चला। गॅसवर मी कढई ठेवले, कढईत तेल घातलंय। तेल तापल्यानंतर त्यात राई घालायची, राई तडतडली। आता कढीपत्ता घालूया। आता त्यात कांदा घालूया। आपला कांदा चांगला परतवला गेला आहे। आता त्याच्यात आपण जो मसाला वाटला त्यातला 1-2 डाव मसाला घालायचा आहे तो। हे सगळं चांगलं परतवून घेऊन आता ह्याच्यात आपल्याला आपला फणस घालायचा आहे आणि आता ह्या फणसामध्ये आपण घालूया मीठ आणि आता पाणी घालून हा फणस आता चांगला शिजवून घ्यायचा आहे। आता झाकण ठेवून फणस चांगला शिजवून घेऊया। फणस शिजले आहेत का बघूया। वा, छान शिजले आहेत बघा आपले फणस। आता ह्याच्यात आपला हा वाटलेला मसाला घालूया। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता एक चांगली उकळी येऊ दे। चांगली उकळी आली आहे बघा ह्याला। फणसाची घशी, फणसाची करी छान उकळते आहे। आता गॅस लहान करायचा, हे महत्त्वाचं आहे। आणि हे नारळाचं पहिलं दूध, जे घट्ट दूध म्हणतं ते घालायचं। गॅस लहानच ठेवायचे। दूध घातल्यानंतर थोडा वेळ शिजायला द्यायचे। फणसाची करी तयार झालेली आहे। आता आपण ह्याला फोडणी देऊया। गॅसवर मी फोडणीचं भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे, तेल तापलं आहे। आता त्याच्यात आपण लसूण, ठेचलेली लसूण आणि कढीपत्ता घालायचे। आता त्याच्यात कांदा घालायचे। आपली फोडणी आपण ही करीमध्ये घालूया आणि लगेच झाकण ठेवायचं। आता वरून थोडी कोथिंबीर घालूया।
अशा प्रकारे आपली ही फणसाची करी तयार आहे. किती सुंदर दिसते बघा. नक्की करून बघा, खूप छान लागते.